आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामधल्या एका चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पुण्यामधल्या पाषाण भागातल्या एका शाळेमधला हा प्रकार आहे। शाळेच्या शिपायानंच हे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं समोर आलंय। शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांकडून या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। पुण्यामधल्या पाषाण भागामध्ये ही शाळा आहे। शाळेमध्ये एक शिपाई काम करतो आणि या शिपायानं मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवला होता, ज्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन होतं। या शिपायानंच हे केल्याचं समोर आल्यानंतर या शिपायाला पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र शाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं अविश्वासाचं वातावरण निर्माण होणं हे पोलिसांसाठी, पालकांसाठी, शाळा प्रशासनासाठी आव्हानात्मक होत चालले। रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भातली आणखीन माहिती देण्यासाठी। रेवती, नेमकं झालं काय शाळेमध्ये? नक्कीच कविता, तुम्ही म्हणलात तसं पालकांसाठी, पोलिसांसाठी आणि शाळेच्या व्यवस्थापनेसाठी आता हे एक आव्हानच समोर आलेलं आहे। कारण परत एकदा दुसऱ्यांदा अशी घटना पुण्यात घडती आहे की जिकडे शाळेतच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरक्षित नाहीयेत। खरं तर 6 जानेवारीला एक धक्कादायक घटना पुण्यातील पाषाणमधल्या एका शाळेत घडली, जिकडे खेळाचा तास संपल्यानंतर मुली किचन रूम लगतच असलेल्या एका चेंजिंग रूम मध्ये तिकडे कपडे बदलण्यासाठी गेलेले असताना तिकडे आरोपी सरोदे तिकडे आला, तुषार सरोदे तो तिकडे आला आणि तेव्हा जेव्हा मुलींनी त्याला तिकडनं जायला सांगितलं तो तिकडे गेला नाही, पण त्याचा मोबाईल चालू ठेवून तो तिकडे गेला आणि रेकॉर्डिंग करण्याच्या हेतूने तो तिकडे मोबाईल ठेवून गेला। जेव्हा मुलींच्या हे सगळं प्रकरण लक्षात आलं, त्यांनी त्वरित हे सगळं रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमधून डिलीट केलं। पण या सगळ्या संदर्भातली माहिती त्यांनी त्यांच्या मुख्याध्यापिकांना आणि त्यांच्या पालकांना देखील सांगितली आणि त्यानंतर जेव्हा सरोदेकडे चौकशी करण्यात आली या संदर्भात, त्यांनी सगळ्यात पहिले तर नकार दिला। पण नंतर पुन्हा एकदा चौकशी केल्यानंतर जेव्हा मुली त्यांच्या ह्याच्यावरती ठाम राहिला की यांनी रेकॉर्डिंग केलेलं होतं, तेव्हा पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आणि तेव्हा तुषार सरोदे यांनी कबुली दिली की मी रेकॉर्डिंग करण्याच्या हेतूनेच तिथे मोबाईल ठेवलेला होता। आणि त्यानंतर चतुःशृंगी पोलीस स्टेशनला आता पॉक्सो अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक देखील करण्यात आलेलं आहे। आता अधिक तपासात समोर येईल की ते रेकॉर्डिंग अजून खरंच रिसेंटली डिलीटेड जे आपण फाईल्स असतात कविता त्याच्यात असण्याची शक्यता आहे। तर आता पुढील तपासातच ते बरोबर आहे। या मोबाईलची जेव्हा तपासणी होईल वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये त्यावेळेसच हे लक्षात येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रेवती।